महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। नांदेड भर रस्त्यावर तरुणावर प्राणघातक हल्ला, गुंडगिरीचा कस, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। नांदेड शहरात जुन्या वैमनशीतून नांदेड शहरातील भाग्यनगर परिसरात एका तरुणावर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला करण्यात आला। काल रात्री दिनेश कल्याणकर नावाचा तरुण मित्रासोबत पायी घरी जात असताना ही घटना घडली। त्यानंतर अचानक मोटरसायकलवरून आलेल्या 3 अनोळखी व्यक्तींनी त्याला अडवून निलेश यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला। हल्ल्याची ही संपूर्ण घटना जवळ बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली। फुटेजमध्ये हल्लेखोर तरुणावर क्रूरपणे हल्ला करताना दिसत आहेत। त्यानंतर तो गंभीर जखमी होऊन जमिनीवर पडला होता। या हल्ल्यात निलेश कल्याणकर गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या घटनेसंदर्भात भाग्यनगर पोलीस ठाण्यात 3 अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हल्लेखोरांची ओळख पटवण्यासाठी आणि अटक करण्यासाठी पोलीस पथके रवाना झाले आहेत। प्राथमिक तपासात पोलिसांना कळले की निलेश कल्याणकर याचा काही लोकांशी जुना वाद होता आणि त्यामुळेच हा हल्ला करताना पोलीस प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत आणि लवकरच आरोपींना पकडण्याचे आश्वासन दिले। या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण असून अशा गुन्हेगारी कारवाईबद्दल लोक चिंता करत आहेत। पोलिसांनी लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे आणि गुन्हेगारांना सोडले जाणार नाही असे म्हटले आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट भीमराव हैबते, नांदेड। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।